साठी जप याजसाठी तप व्यासे हे अमोप ग्रंथ केली ही सगळी साधना साध्या करताय. निळोबराची गोड गवळण नाही. त्या गवळणीमध्ये निळोबरांनी या सगळ्या साधनाचा निर्देश केला. याची लागी ओ त्यजियले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ विषयाचा त्याग, याची लागी अष्टांगादे योग. याच्या करताच विषयाचा त्याग आहे, याच्या करताच योग आहे, याच्या करताच तप आहे, याच्या करताच यज्ञ आहे, याच्या करताच ज्ञान आहे. ही सगळे साधन त्याच्या करतात. साधन अनेक आहेत. जसा ज्याचा अधिकार आहे, जशी ज्याची योग्यता आहे, त्या अधिकाराप्रमाणे योग्यतेप्रमाणे अधिकार तैसा करू उपदेश किंवा अधिकार तैसा दावियला मार चालता हे मग कळू येते. साधनं अनेक आहेत पण सगळी साधनं सारख्या दर्जाची नाही. थोडं लक्ष द्या. साधना प्रत्येक साधनाला विशिष्ट मर्यादा आहे. काही साधनं श्रेष्ठ आहेत, काही कनिष्ठ आहेत, काही सूक्ष्म आहेत, काही दुस्तर आहेत. सूक्ष्म म्हणजे समजायला अवघड आणि दुस्तर म्हणजे साधना करायला दुरापास्त. सूक्ष्म समजायला अवघड. आपल्याला सूक्ष्म म्हणता येत नाही, सूक्ष्म काय म्हणतात, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. वा, ज्याला सूक्ष्म म्हणता येत नाही त्याला त्यातला बारकावा. सूक्ष्म म्हणजे समजायला अवघड आणि दुस्तर म्हणजे साधना करायला दुरापास्त. कर्माचं साधन अत्यंत सूक्ष्म. तै नित्य याग सहिते सृजिली भूते समजते की नेनतीची यज्ञाते सूक्ष्म म्हणून. कर्माचं साधन सूक्ष्म आहे, योगाचं साधन दुस्तर आहे. काही श्रेष्ठ आहेत, काही कनिष्ठ आहेत, काही सूक्ष्म आहेत, काही दुस्तर आहेत. प्रत्येक साधनाला मर्यादा आहे. एकच साधन तुम्हाला भवसागर तारून नेतं असं नाही. थोडं लक्ष द्या. कर्माचं साधन मर्यादा आहे, ज्ञानाला मर्यादा आहे, योगाला मर्यादा आहे, तपाला मर्यादा आहे. कर्म कशा करता असतं? चित्तशुद्धी. कर्माचं काय काम आहे? चित्तशुद्धी. पण नुसतं कर्मानं चित्त शुद्ध झाल्यानं भवसागर तरता येत नाही. भवसागर तरण्याकरता चित्त शुद्ध लागतं, पण नुसत्या चित्तशुद्धीनं सागर तरता येत नाही. विठाला योगाला मर्यादा आहे, कर्माला मर्यादा, ज्ञानाला मर्यादा, तपाला मर्यादा. म्हणून तर निळोबराय स्वानुभव सांगतात, सगळं पाहिलं आम्ही पण ही सगळी साधनं आम्हाला साध्याच्या दरवाजापर्यंतही घेऊन गेले नाही. नाना साधनाच्या केल्या कटपटा, परी त्या न पवती ओ याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योग अभ्यासे सिद्धे रोधिता ती वाटाओ. अशी ही साधनं आहेत. मग असं कोणतं साधन आहे की जे एक साधन केलं की निश्चित साध्याची प्राप्ती होते? जगद्गुरु तुकोबारांकडे काही साधक मंडळी गेली. महाराज, दुर्लभ अशा मानव देहाला आम्ही आलेलो आहोत. आत्तापर्यंतचं आयुष्य गेलेलं जाऊ द्या, आता या राहिलेल्या आयुष्यामध्ये आम्हाला हा सागर तरून जायचा आहे, देहाची सार्थकता करून घ्यायची आहे. मग असं कोणतं साधन आहे का? आम्ही शास्त्राकडे गेलो, पण शास्त्रानं साधनं सांगितली, पण प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. प्रत्येक साधनाला मर्यादा आहे. मर्यादित साधन आहे. काय आहे? भवसागर तरण्याकरताच ही साधन आहे, पण थेट भवसागर तारून येत नाही. जसं देऊळगाव राजाचा एक वारकरी पंढरी क्षेत्राला निघाला. तुम्हाला समजेल असं सांगतो. पंढरपूर क्षेत्राला निघाला. तो जालन्याच्या बसमध्ये बसला. कंडक्टर तिकीट काढत आले. कुठं जायचं बाबा? पंढरीला निघालो. गाडी चुकली तुमची. मग कुठं चालली ही पंढरीच्याच दिशेला निघाली, पण जालन्यापर्यंत. तुम्ही जालन्याला तुम्हाला सोडतो, तिथून पुढे तुम्ही पहा.
ते जालन्याला उतरले आणि बीडच्या गाडीत बसले. पुन्हा कंडक्टर आले, बाबा कुठं जायचं? पंढरीला निघालो. बाबा गाडी चुकली तुमची. कुठं निघाली गाडी? पंढरपूरला ही थेट जात नाही, पण त्याच दिशेनं निघाली बीड पर्यंत. तुम्हाला बीडला सोडतो, तिथून पुढे तुम्ही पहा. तो बीडला उतरला आणि बार्शीच्या गाडीत बसला. कंडक्टर आले, बाबा कुठं जायचं? पंढरीला निघालो. गाडी पंढरीच्या दिशेनं चालली, पण बार्शी पर्यंत चालली. तो बार्शीला तुम्हाला सोडतो, तिथून पुढे पहा. ते बार्शीला उतरली आणि पुन्हा 8 वाजलेले, गाड्या बदलल्या. 9 पर्यंत आपली गाडी पोचली पाहिजे ना. गंमत अशी आहे, कर्माचं साधन चित्त शुद्धीपर्यंत नेतं, तिथून सोडतं तुम्हाला. तिथून पुढे तुम्ही पहा. योगाचं साधन चित्तवृत्तीचा निरोध, ती मर्यादा आहे. कर्माला मर्यादा आहे, त्या दिशेनं निघालेत, पण विशिष्ट ठिकाणापर्यंत नेतात, तिथून पुढे पहा. मग तुकोबार आहे. असं एखादं साधन आहे का की एकच साधन केलं की निश्चित साध्याची प्राप्ती होती? तुकोबार आहे म्हणतात आहे. असं एक अनमोल साधन आहे की ज्या साधनाला दुसरी जोडीच नाही, जोडीच नाही. बहु साधन मोला अनमोल आहे की त्या साधनाला दुसरी जोडच नाही. बहु साधन मोलाचे यासी दुजा, जोडा कैसे, याला जोडच नाही. त्या साधनानं जाते निश्चित आहे, निश्चित. त्या मार्गानं त्या साधनानं गेला की निश्चित साध्याची प्राप्ती आहे. संतांच्या उपदेशाचं हे वैशिष्ट्य आहे. लक्ष द्या, संत जे सांगतात ते खात्रीचं सांगतात. संतांचं सांगणं खात्रीचं आहे. संताशिवाय बाकी कशाचीही खात्री नाही, कशाचीही खात्री नाही. दुर्दैव आहे आपलं. माणसं जेवढी संसारात जागी असतात, नेमकं परमार्थात डोळे झाकतात. काय महाराज काय सांगतात, काय सांगतात निळोबाराय, काय सांगतात गुरुबा काका. संतांचं साधन निश्चित आणि खात्रीच आहे. आमच्या साधनानं निश्चित. संसारात कशाचीच खात्री नाही, लोक खात्रीनं करतात. काय संसार, घाबरू नका, संसार खात्रीनं करतात. ज्याच्यात कशाचीच काय खात्री आहे संसारात? मुख्य पीक कशाचं इकडे? सोयाबीन का कापूस? सोयाबीन, कापूस, बर. कपाशी, कपाशी लावायची, पेरायची दिवस आले. तुम्ही कोणतंही बी घेता, लावता का, पेरता का? खात्री करता बी कोणतं चांगलं आहे, याच्या आधी कुणी लावलाय, लावल्यावर त्याला उतारा किती बसतो, त्याला पाणी कोणतं लागतं, खत कोणतं लागतं, फवारण्या किती घ्याव्या लागतात, बरं येणाऱ्या मालाला भाव कसा मिळतो,
सगळी खात्री करून कपाशी लावतो. येते का नाही ते पहा पुढचा. खात्री आहे का नाही, खात्री करतो का नाही. मुलाचं लग्न करायचं, जाऊ द्या, मुलाचं लग्न कर. कुठल्याही मुलीशी लावून देता का, कुठल्याही मुलीशी लावून देता का, नाही. खात्री करता तिचं कुल कसं आहे, तिचं शिक्षण काय, तिचं घराणं कसं आहे. एवढंच नाही, मुलाच्या आईचं माहेर कोणतं आहे, मुलीच्या आईच्या माहेरपर्यंत मामा कसे आहेत, सगळी चौकशी करता आणि लग्न लावता. एवढ्या खात्रीनं लग्न लावता आणि 6 महिन्यानं तीच तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढते. काय म्हणतात याला, खात्री संसार. दिवाळीचा सणाला कपडे घ्यायचे, निघाले तरुण. दुसरे म्हणे, का कुठं निघाला, कपडे आणायला. अरे नवीन दुकान सुरू झालंय, तिथं जावा. का, एकाच कपड्याचे पैसे द्यायचे, 2 आणायचे. गेट 1 बाय 2. एक कपड्याचे पैसे द्यायचे, 2. हलका माल असेल, जुना असेल, काय बोलतो, 1 नंबर भारी माल, काही काळजी करू नको. मग काय महाराज, एकाचे पैसे द्यायचे 2 आणायचे म्हटले की माणसं दुकान उघडायच्या आधी नंबर लावून तयार. दुकानदारानं दुकान उघडलं, पायऱ्या चढत वर गेला. वर गेल्या गेल्या दुकानात समोर एक पाटी वाचतात. काय, येथील कापडाच्या रंगाची आणि कापडाची कोणतीही खात्री नाही, असा बोर्ड वाचून लोक पैसे देऊन कपडे आणतात. विठाला विठाला. दवाखान्यामध्ये पेशंट गेल्या, डॉक्टर काही काळजी करू नका, कितीही पैसे लागू द्या, पेशंटची खात्री घ्या. डॉक्टर म्हणतो प्रयत्न करतो, खात्री देत नाही. काय भाषा आहे डॉक्टरची, प्रयत्न करतो, खात्री देत नाही. कशाचीच खात्री नाही महाराज. परमार्थात या. काय सांगतात संत, आम्ही सांगतो त्या साधनानं जावा, भरवशाने भेटे पांडुरंग. पांडुरंग निश्चित देव आहे. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. या साधनानं जावा. कोणतं साधन आहे, तुकोबाराय म्हणतात ते साधन म्हणजे चिंतन. चिंतन करा. कुणाचं करा, एका विठोबाचं चिंतन. फक्त एका विठोबाचं चिंतन. हो, काय होईल, एका विठोबाच्या चिंतनानं सगळं काही होईल. काय होणार नाही विठ्ठलाच्या चिंतनानं, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. एका विठ्ठलाचं चिंतन करा. कारण विठ्ठल हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा. काय होणार नाही त्याने, त्याच्या मनात आलं तर काय होणार नाही. करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेचे साई करीओ आई मजवरी. जसा परमात्मा आहे महाराज, तसंच परमात्म्याचं चिंतन आहे. जे सामर्थ्य परमात्म्याचं आहे, नाम आणि नामी मध्ये भेद नाही. विठ्ठल जसं आहे तसंच विठ्ठलाचं चिंतन आहे महाराज. चिंतन. तुकोबारायांनी चिंतन शब्द सांगितले. चिंतन करा, चिंतन.
चिंतन संसाराचंही होतं आणि चिंतन परमार्थाचंही होतं. ज्याला भवसागर तरायचा आहे त्याला परमार्थाचं चिंतन करावं लागेल. चिंतन करणं म्हणजे काय? चिंतन म्हणजे काय? चिंतन शब्दाचा अर्थ चित्तानं एखाद्या विषयाचं अनुसंधान साधनं, नामचिंतन. चित्तानं एखाद्या विषयाचं अनुसंधान साधनं म्हणजे चिंतन, किंवा मनाचा मनन करण्याचा जो व्यापार आहे त्याला चिंतन म्हणावं. विठाला 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 विठाला. फार शक्ती आहे महाराज चिंतनामध्ये, फार सामर्थ्य आहे चिंतनामध्ये, सामर्थ्य. परमार्थ मार्गानं क्रमण्या करणाऱ्या साधकानं काय करावं? जास्तीत जास्त चिंतन करावं. परमार्थ मार्गानं क्रमणा करणारं साधकानं काय करावं? जास्तीत जास्त त्याचा काळ कुठं खर्ची घालावा? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगाधारी, एकांतवासी गंगाधारी. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. लक्ष द्या, तुकोबारायांनी हा क्रम कसा साधलाय बघा. आधी जास्तीत जास्त काळ कुठं खर्च करावा? चिंतनात. मग पुढे गंगा स्नान, देवाची पूजा, तुळशीला प्रदक्षिणा, एकांतवास पुन्हा आहे. आधी जास्तीत जास्त काळ कशात आहे? चिंतनात. आपण नेमकं उलट करतो. आपल्याला स्नानाला असतात 2 तास, 2 तास पूजेला, 5-25 प्रदक्षिणा तुळशीला. एकांतवास. महाराज काय करतात? एकांतवास. आत बसलेत खोलीत. आत काय करतात? एकांत. आत मोबाईल बघतात आणि काय करतात? आत काय करतात? आत मोबाईल बघतात आणि दुसरं काय करतात? हे सगळ्याला काळ खर्ची जातो आणि चिंतनाला काय राहतं खाली? काहीही राहत नाही. जास्तीत जास्त चिंतनात काळ खर्ची घातला पाहिजे. चिंतनात फार शक्ती महाराज चिंतनाची. ऐका, चिंतन करायचं म्हणजे काय? चिंतनात चित्ताचं सहाय्य लागतं. चित्ताचं सहाय्य लागतं. चित्त सहाय्य असेल तर चिंतन. शरीराचा आणि चिंतनाचा काही संबंध नाही.
सांगतो पुढे येईल विषय तो. शरीराचा आणि चिंतनाचा काही संबंध नाही. चिंतना करता चित्त सहाय्य लागतं. चित्त तुम्ही शरीरानं कीर्तनात आहे प्रश्नच नाही. वाकून बघा बरं आज चित्त काय म्हणतंय, काय करतंय चित्त. चित्त म्हणतंय कधी 9 वाजतील, हे कधी सुटलं. काय म्हणतंय, चित्ताचं सहाय्य लागतं महाराज. चिंतन करणं म्हणजे काय, ज्या परमात्म्याचं मुखानं नामचिंतन चालू आहे तो परमात्मा साक्षात माझ्या पुढं आविर्भूत आहे अशी मनानं भावना करून चिंतन करावं. पुन्हा ऐका, चिंतन म्हणजे काय, मुखानं भगवंताचं नामचिंतन चालू असताना तो परमात्मा साक्षात माझ्या पुढं आविर्भूत आहे अशी भावना करून चिंतन करावं लागतं. ते चिंतन तुकोबरा स्पष्ट सांगतात, नाम उच्चारिता कंठी, नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जग जेटी, ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन. ज्या परमात्म्याचं मुखानं नाम चालू आहे तो परमात्मा साक्षात माझ्या पुढे उभा आहे अशी भावना करून चिंतन असतं. चिंतन शक्य चिंतनात, फार शक्य चिंतनात. चिंतनानं तद्रुपता प्राप्त होते. काय प्राप्त होते, चिंतने चिंतने तद्रुपता. ज्या विषयाचं चित्तानं ध्यान धरलंय, चिंतन चालू आहे चित्तात, त्याच्यासारखं रूप तुम्हाला प्राप्त होतं. ऐका, तुम्ही ज्याचं चिंतन कराल तसे व्हाल. तुम्ही ज्याचं चिंतन कराल तसे व्हाल. तुकोबारांनी एक दृष्टांत दिलेला आहे. कुंभारीण असते. कुंभारीण काही भागात तिला भिंगुरटी म्हणतात तर काही भागात कुंभारीण म्हणतात. तिचं घरात शेतात झाडावर असं गोल घरटं असतं मातीचं. इकडे काय म्हणतात तिला, कुंभारीण म्हणतात का भिंगुरटी, काय हा नाही, गांधीन माशी वेगळी आहे. तिचं पोळं असतं ते, गांधीन माशी नाही म्हणत. हा भिंगुरटीच म्हणतो. गांधीन माशी भिंगुटा, भिंगुटा थोडा फरक पडेल आपल्या भाषेत. भिंगुटा, गांधीन माशी लय विचित्र गांध्या. विठाला भिंगुटा, भिंगुरटी, कुंभारीण. मला काय म्हणायचं हे लक्षात आलं ना तुमच्या. तिचं गोल मातीचं घरटं असतं, बस एवढं लक्षात ठेवा. ती भिंगुरटी, ती कुंभारीण काय करते, खाद्य म्हणून रानातून आळी पकडून आणते आणि ती आपल्या घरट्यात ठेवते. त्या भिंगुरटीला पुढं सुईच्या टोकासारखं टोक असतं, चोच अशी. ती खाद्य म्हणून रानातून आळी पकडून आणते पण आळीला कधीच खात नाही. मग त्या आपल्या अनकुचीदार टोकानं टोचत असते, टोचत.
एकदा टोचलं की आळीला मरणांत यातना होतात. मेलेलं बरं पण टोचणं नको. पण तिचं एकदा टोचून भागत नाही. ती पुन्हा पुन्हा येते, पुन्हा पुन्हा टोचते, पुन्हा पुन्हा येते, पुन्हा पुन्हा टोचते. त्या आळीच्या ठिकाणी असा ध्यास निर्माण होतो. भिंगुरटी येणार टोचणार, भिंगुरटी येणार टोचणार, भिंगुरटी येणार टोचणार. आणि या ध्यासाचा, या चिंतनाचा परिणाम असा होतो, त्या आळीलाच पंख फुटतात. आणि त्या आळीचंच रूपांतर दुसऱ्या कुंभारणीत होते. ती आळी तिच्या जीवपणाला मुक्ते. हे सामर्थ्य चिंतनाचं आहे. तुका म्हणे आळी